सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खडेबोल सुनावत खुलं आव्हान दिले. उठसूट आरोप करणं सोपं आहे. जर मी पत्रकार परिषद घेऊन बोलायला लागलो तर खूपच अवघड होईल. जिल्ह्यातील सहकार कोणी मोडीत काढला, कारखानदारी कुणी मोडीत काढली, बँका कुणी बुडवल्या, अशा शब्दात घणाघाती टीका करत विशाल पाटील हुशार आहेत. आम्ही दूधखोळे नाही, आम्ही टीम वर्क करतो. खासदारांनी टीका करताना 4 बोटं त्यांच्याकडे असतात हे लक्षात ठेवावं असं खडबोल सुनावलेत. तसेच विशाल पाटील यांना चर्चेचं दिलेलं खुलं आव्हान त्यांनी स्वीकारावं असे खुले आव्हान देखील त्यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, विशाल पाटील हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. एकदा जिल्हाधिकारी चांगले आहे म्हणायचं आणि एसपींवर टीका करायची, एसपी चांगले आहे म्हणायचं, जिल्हाधिकाऱ्यांवर टीका करायची, असे उद्योग त्यांचे सुरू असतात. त्यांनी एखादी प्रेस घेऊन टीका केली, पण मी जर पत्रकार परिषद घेऊन बोललो तर खूपच अवघड होईल. जिल्ह्याच्या सहकाराची वाट कोणी लावली, कारखाने बँका कोणी बंद पाडल्या, असा सवाल करत उठसूट आरोप करणं सोपं आहे. जर मी बोलायला लागलो तर अवघड होईल. विशाल पाटील हुशार आहेत. आम्ही दूधखोळे नाही, आम्ही टीम वर्क करतो. खासदारांनी टीका करताना 4 बोटं त्यांच्याकडे असतात हे लक्षात ठेवावं. त्यांनी चर्चेसाठी समोरासमोर यावं असं खुलं आव्हान त्यांनी यावेळी बोलताना दिलंय. मी खासदार काय तर ते खासदार आहेत, पण साध्या नागरिकाने सुद्धा आरोप केला तर त्याची दखलच घेतली पाहिजे असं म्हणतो. पण उठसूट आरोप करणं फार सोपं आहे ना. करायचं काहीच नाही. करायचं काय? एक गोष्ट सांगितली की कुठलाही फोन झाला की त्यात अल्पवयीन आरोपी असला हे बघा, खासदार विशाल पाटलांची पत्रकार परिषद, यावर मी पण एक पत्रकार परिषद घेऊ शकतो. पण मी ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा अत्यंत निस्सीम भक्त आहे. ते जसं कशाकडे लक्षच देत नाही, आपलं काम करत होता, तसं आहे. मी ज्या दिवशी बोलेन त्यावेळेला खूपच महागात पडेल. आणि मग याचा आज विशाल पाटलांनी म्हणावं की या तयारी आहे, तर मग पुढच्या आठवड्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेतो की ह्या जिल्ह्यातला सहकार कोणी मोडीत काढला, कारखाने कोणी मोडीत काढले, बँक कोणी मोडीत काढली, सुदगणी कोणी मोडीत काढली. आता पुन्हा सगळं जाऊन पुन्हा एकदा जिल्हा बँकेचं लोन कसं मिळतं, बस इथेच थांबवताय तुम्ही मला. तेव्हा दिस माय ओपन चॅलेंज. नाही मी तुम्ही खासदार एक मिनिट, तुम्ही खासदार अरे हुशार आहेत, खासदार विशाल एवढे हुशार आहेत. हां, ते काय म्हणायचं, एसपी खूप चांगले आहेत पण कलेक्टर फार वाईट आहेत. आम्ही एवढे दूधखोळे नाही आहोत. आम्ही टीमने काम करतो. जर दोष असेल तर आमचा सगळ्यांचा दोष आहे. एकट्या एसपीचा कशाला दोष आहे? मी पालकमंत्री कशाला झालो? या गाड्यांमधून फिरायला झालो का? माझं म्हणणं असं आहे की खासदारांनी उठसूट आरोप करताना एक बोट तिकडे जेव्हा असतं ना, ते 4 बोटं इकडे असतात. आणि त्यामुळे त्यांनी आज डिक्लेअरच करावं की चंद्रकांत पाटलांना माझं खुलं आव्हान आहे, माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावं नेक्स्ट वीक ओनली फॉर दिस प्रेस कॉन्फरन्स. हो ना जानतो, सुरू करू ना. वसंतदादा बँकेपासून आणि वसंतदादा कारखान्यापासून सुरू करू ना. वसंतदादांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. आमचं मदन भाऊंबद्दल काही म्हणणं नाही, विष्णुपंतांबद्दल काही म्हणणं नाही. पण आज काय स्थिती आहे ना, राजकीय विषय काय? हां, मला एकच मिनिट, एक जण घे. जनरल प्रेस कॉन्फरन्स करू नका. आज मी 3 गोष्टींचा आढावा घेतला, पण यांनी मुद्दा उपस्थित केला त्यामुळे पुन्हा प्रबोधन करेन. काय बँकेबद्दल माहिती आहे तुम्हाला आणि बँकेच्या नियमांबद्दल? ऐका ना, मी सहकार मंत्री होतो 2 वर्ष. ज्या वेळेला एखादी बँक घाट्यात जाते त्यावेळेला त्याची वसुली करता एका स्टेजला जी कर्ज राहिली, वसुली करताना विकाविकी करता एका स्टेजला आता याच्यापेक्षा जास्त खणता येणार नाही असं म्हणून तो विषय क्लोज करायचा असतो. वसंतदादा बँकेचा विषय किती वर्ष चालला आहे आणि जवळजवळ मी असं म्हणेन 80-82% लोकांचे पैसे विकले दिले असं होत एका स्टेजला ती कोणाचीही क्लोज करावी लागते. वसंतदादा बँकेची इन्क्वायरी केव्हा सांगू, मी सहकार मंत्री तेव्हा सुरू झाली 14ला. आज वय इयर कोणते 26. तेव्हा दिस इज अ लॉ. आम्ही काय कोणाला फेवर नाही केलं ना. आमचं म्हणणं आहे, हा विषय काय गुन्हेगारीचा तो राजकीय पातळीवर न जावा, पण जिल्ह्यात जे काही परिस्थिती बिघडली होती तुम्ही चिंता व्यक्त केली, त्यानंतर आता काही उपाययोजना करायला लागल्या, फक्त त्या परिणाम दादा एक मिनिट, तुम्ही आता म्हणत कायद्यानं आम्ही केलं सगळं, पण लोक असा अर्थ करतात तुम्ही पक्षात घेता आणि मग निर्णय घेता.
स्वच्छ होतो ना. पक्षात असं घेताना आहे. तुम्ही आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही रिकामा करतो. हो, तुमचे प्रेस रिलीज केले होते. नियमाच्या चौकटीत केले, त्याला कोर्टात चॅलेंज करा. मी समर्थ आहे कोर्टामध्ये केस जिंकायला. नियमाच्या चौकटीत केले. मी दिवसभर 22 तास काम करतो, पण 2 तास शांत झोपतो. कारण काही ठेवतच नाही शिल्लक दिवसभरामध्ये ना.